नमस्कार, मी प्राची साळुंखे. टॉक टाइम मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण मणक्याच्या विकारांसाठी कायरोप्रॅक्टिक उपचार या विषयावर चर्चा करणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत कायरोप्रॅक्टर आणि फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अपर्णा प्रधान. आपण त्यांचं स्वागत करूया. मॅम, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर डॉक्टर अपर्णा प्रधान यांनी जहांगीर हॉस्पिटल, नोबल हॉस्पिटल आणि लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आपली सेवा बजावली आहे. 14 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव त्यांना आहे. तर ऑस्टिओपॅथी, मॅन्युअल थेरपी आणि स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये फेलोशिप त्यांनी मिळवली आहे आणि त्या लेझर ट्रीटमेंट देखील करतात. शिवाय डॉक्टर अपर्णा या मॅट्रिक्स तसंच ड्राय नीडल आणि कपिंग थेरपिस्ट देखील आहेत. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे. खरं तर कायरोप्रॅक्टिक हा शब्द फार वेगळा आहे आणि अनेकांनी तो ऐकलेला पण नसेल, तर त्याविषयी काय सांगाल? आणि कायरोप्रॅक्टिक डॉक्टर त्यांच्या मार्फत कुठल्या उपचारांवर, कुठल्या डिसीजवरती उपचार केले जातात? कायरोप्रॅक्टरचा अर्थ आहे जर आपण काही डेली लाईफमध्ये काही अलाइनमेंटमध्ये प्रॉब्लेम होतात, म्हणजे पॉस्चरल, म्हणजे एक माणूस आहे तो असा बसला आहे बरेच दिवस पर्यंत, तर मग त्याच्या बोनमध्ये पण तसेच ॲडजस्टमेंट होऊन जातात. पण जर तुम्ही स्वतः करायला गेलं तर नाही होऊ शकत. तर कायरोप्रॅक्टर काय करतो, तो अलाइनमेंटला करेक्ट करतो आणि त्याची एक पद्धती असते, त्याला स्पाइन अलाइनमेंट म्हणतात. आणि ते केलं जातं एक्सटर्नल फोर्स थ्रस्टिंग आणि ॲडजस्टर म्हणून एक मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक ॲडजस्टर्स असतात, त्याच्याने आपण स्पाइनला परत करेक्ट करणे, अशी पद्धती असते कायरोप्रॅक्टिकमध्ये. कायरोप्रॅक्टिक नेमकं कसं केलं जातं ते थोडं डिटेलमध्ये सांगाल? कायरोप्रॅक्टिक पहिले तुम्हाला डिझीजला माहिती पाहिजे. लाईक कायरोप्रॅक्टर्स मोस्टली यूज करतात थ्रस्ट टेक्निक्स आणि अलाइनमेंट असिस्टेड डिव्हाइसेस. तुमचा जर डिव्हाइस घेतला तर म्हणजे तुमचा हा स्पाइन आहे. जर आपण एक्झाम्पल घेतला तर कोणताही माणूसने बराच दिवस अशी पोझिशनिंगमध्ये बसला असला तर मला असं टाकायचं आहे त्या स्पाइनला, तर मी ते डिव्हाइसला यूज करून ते ठाक करून इथे आणू शकते. नाहीतर मी पेशंटला पोझिशनमध्ये आणून त्याला एक पोझिशनमध्ये आणून परत फोर्स देऊ शकते. ते दोन पद्धतीने आपण स्पाइनला करेक्ट करतो. हां, आणि ते परत परत रिपीट केल्यानंतर आणि व्यायाम दिल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. बिलकुल. आणि जे तुम्ही म्हणालात की आता फोर्स देऊन तुम्ही हे जे काही मणके ते व्यवस्थित करू शकता, तर त्यासाठी तुम्ही डिव्हाइसचा वापर करता की हाताने देखील करू शकता? तर डिपेंड करतो. जर कुठेही पेशंटला फारच जास्त त्रास आहे आज, तर एकदम फोर्स पहिलेच दिवस नाही देऊन टाकायची. पहिले डिव्हाइसची मदत घ्यायची, पण पटकन नंतर जेव्हा जेव्हा इम्प्रूव्हमेंट सुरू झाला तेव्हा फोर्सला देऊन हाताने पण करता येतं. पण हँड्स ऑन इज द बेस्ट थिंग. ओके. मोस्ट इफेक्टिव्ह. ओके. तर कायरोप्रॅक्टर डिजनरेटिव्ह डिस्क रोगाचं नेमकं निदान तुम्ही कसं करता? सो देर आर 3 मेथड. लाईक आय टोल्ड यू. कसं करता आपण, पहिले तर हाताने जो फोर्स देतात आणि फ्लेक्शन डिस्ट्रॅक्शन टेक्निक म्हणतात, त्याच्यामध्ये बेड्स यूज केलेल्या जातात. पेशंटला पोझिशनमध्ये टाकायचं, ते बेड मूव्ह होतात, ऑटोमॅटिक डिकम्प्रेशन बेड्स असतात. त्यामुळे जो आपली बॉडीची पोझिशन, म्हणजे जर तुम्हाला स्टेनोसिस सांगायचं असेल, तर हा आहे डिस्क, इथे एक कॅव्हिटी आहे. जर आपला डिस्क सरकून इथे आला तर ही कॅव्हिटी स्मॉल होते. तर मी पेशंटला बेडवर टाकल्यानंतर तो बेड मोबिलायझेशन होत राहतं, तर मी मोबिलायझेशनमध्ये हाताने पण करून पोझिशनमध्ये टाकू शकते. तर ही दुसरी टेक्निक झाली. आणि तिसरी टेक्निक झाली डिजनरेटिव्ह डिझीजमध्ये असिस्टेड डिव्हाइसचा यूज. म्हणजे काय, लेझर, शॉकवेव्ह, हे असे इथे हे एवढं सर्व होणार तर सूज पण येणार. बरोबर. त्यामुळे मला दुसरी टेक्निक्स पण यूज करावी लागेल. म्हणजे आपल्याला हे सूज कमी करायची आहे, स्पाइनला व्यवस्थित ठिकाणावर आणायचं आहे, मग त्याचे अँग्युलेशन करेक्ट करायचं आहे. एवढा बेसिक केला तुम्ही तर पेशंटला दुखणं कमी होणारच. नक्कीच. तर मणक्यांशी संबंधित जे आजार आहेत त्यामध्ये सूज किंवा जळजळ कमी करण्यासाठी काय उपाय आहेत का? हो, ते मी तुम्हाला सांगत होते. आपल्याला पेशंटला 2 प्रकाराचे प्रॉब्लेम असतात. जसं हे स्पाइन बघा, ह्याच्यामध्ये कसं आहे, जर तुम्हाला धक्का बसला, तुम्ही पुढे वाकले आणि मागे गेले, तर त्यावेळेस पूर्णपणे तुमचे स्नायू अडकून राहतात. पेशंट म्हणतात मला उठायला जमलंच नाही आज सकाळी आणि तेव्हापासून मला हे हालता पण येत नाही आहे. मग मी काय करणार, पहिले पेशंटला मशीन्सच्या हेल्पनी त्यांना रिलॅक्सेशन करून मग थ्रस्ट देऊन करेक्शन करतात आणि नंतर
ते सूज कमी करायला आम्ही त्या लेवलवर काउंटिंग करून डायग्नोसिस करून तुमचा MRI किंवा एक्सरे अवेलेबल नसेल तर ते MRI काढून तुम्हाला बघतात कोणत्या लेवलला डिस्क प्रोलॅप झालेली आहे. जर डिजनरेशन आहे, हाडांची झीज झालेली आहे तर कोणत्या लेवलला आहे. जर नस तुमची दाबलेली गेली तर ते कोणत्या लेवलला आहे. त्या ठिकाणीवर ते इन्स्ट्रुमेंट देऊन त्या इन्फ्लेमेशनला कमी करून आणि मग मणकेला ठिकाणीवर आणून आपण व्यायामाला पेशंटला पाठवतात. म्हणजे तुमचे 3 काम झाले. जो अटकलेला राहिलेले तो सरळ करणे, व्यवस्थित ठिकाणीवर आणले, सूज कमी करणे विथ द हेल्प ऑफ इन्स्ट्रुमेंट्स, सूज कमी केली आणि नंतर मग ते स्पाईनलाच व्यवस्थित जागेवर आणलं. त्याप्रमाणे होलिस्टिक ट्रीटमेंट दिलेलं जातं. बिलकुल. आता तुम्ही विषय काढला तो व्यायामाचा, तर मणक्यांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी नेमका कोणता व्यायाम केला पाहिजे आणि व्यायाम करणं किती महत्वाचं आहे? येस, सो सायन्स लाईज बिहाइंड युअर प्रॉब्लेम. सर कसं असतं, जर आपले 2 डिस्क आहे तर प्रॉब्लेम काय आहे पहिले ते काढलेलं जातं. जर 2-3 प्रकारचे प्रॉब्लेम असतात. पहिला, हे जर स्पाईनमध्ये डिस्क डिजनरेटेड झालं असेल तर त्याचा व्यायाम वेगळे. बरं. आणि जर तुमचा स्पाईन मूव्हमेंट झाला असेल त्याला लिस्थिएसिस म्हणतात. तर हे दोन्ही वेगळे व्यायाम असतात, म्हणून यांची इम्पॉर्टन्स आहे. मला पेशंट येऊन बोलतात की आम्ही व्यायाम करतात घरी. अरे पण ते वेगळे, हे सायंटिफिक वेगळा. जर तुमच्या डिस्क सटकला बाहेर तर आपण ह्याला ठिकाणीवर आणायला असं व्यायाम करणार, म्हणजे अँग्युलेशन करेक्शन करणार. बरोबर. आणि जर तुमचा बोन सटकलेला आहे तर आम्ही सरळ झोपून अँग्युलेशन परत चेंज करणार. पण इथे मूवमेंट थेरपी म्हणतात. मूवमेंटनी कसं तुम्ही डिस्कला डिजनरेशनला कमी करू शकता त्याला एक मूवमेंट म्हणतात, त्याला एक्सरसाइज म्हणतात. ओके. दॅट इज रिसर्च बेस्ड अँड विथ yours you we come to know one exercise that we applicate on the person. बरं. आणि एखाद्या व्यक्तीला सपोज हा त्रास होतोय तर त्याने घरी बसून तो कशा प्रकारे, म्हणजे बसल्या बसल्या कुठला व्यायाम त्याने नेमका केला पाहिजे? पहिले काहीही इझी घ्यायला नाही पाहिजे. पहिले तुम्ही तुमच्या जवळच्या फिजिशियनकडे जाऊन एक्सरे काढा, ते पूर्ण क्लिनिकल एव्हॅल्युएशन थ्रू जा. आणि जर तुमचा पेन स्वतःहून रेस्ट करून कमी नसेल होत तर तुम्ही कायरोप्रॅक्टर किंवा फिजिओथेरपिस्टकडे जा आणि विचारा कोणते व्यायाम करायला पाहिजे. लाईक आय टोल्ड यू, जर तुम्ही चुकीचे व्यायाम केले, डायरेक्शन तुमचा ह्या बाजूची या ठिकाणी गेला तर तुम्ही लिस्थिएसिस वाढाल किंवा डिस्क प्रोलॅप्स वाढाल. बरोबर. असं स्वतःच्या मनाने बिलकुल एक्सरसाइज नाही करायला पाहिजे. ते विचारून एक प्रोग्राम लिहून आम्ही करतात त्याप्रमाणे करा. बिलकुल. एखादा रुग्ण ज्या वेळेला डॉक्टरकडे जातो त्यावेळेला डॉक्टर म्हणतात की स्पायनल डिकम्प्रेशनमुळे तुम्हाला हा त्रास होतोय, तर नेमकं स्पायनल डिकम्प्रेशन म्हणजे नेमकं काय? ज्या वेळ जसं मी पुढे वाकली आणि माझी डिस्क गेली मागे तर माझे स्पाईनचे जे नसा आहे त्यांच्यावर कंप्रेशन वाढलं. याला परत आणणे याला डिकम्प्रेशन म्हणतात. ओके. तर 2 प्रकारचे कंप्रेशन असतात. एक कंप्रेशन जो असा दाबलेला गेलाय आणि एक थोडंसं रोटेटेड झालेलं आहे. ओके. आणि दुसरा जो इथे जो नसा अडकलेली आहे ते प्रेशर. तर म्हणजे 3 प्रकाराचे प्रेशर झाले. ओके. ठीक आहे. म्हणून वेगळी पद्धतीने पेशंटला बरं करायचं असतं. तर आपल्याला पहिले हे रोटेशन आपण कायरोप्रॅक्टिकची मदतनी बरं केला, करेक्शन्स केले. व्यायामाची मदतनी हे उलट व्यायाम केला आणि ह्याला डिकम्प्रेस केला. मग डिकम्प्रेशन ब्रेडची हेल्पनी हे कंप्रेशन एक्झियल कमी केला. ओके. तर ही मल्टिपल अप्रोच जेव्हापर्यंत तुम्ही पेशंटला करणार नाही, एक ना एक कंप्रेशन राहणार. म्हणजे डिकम्प्रेशनचा अर्थ पूर्णपणे हे झाला की पेशंटला फक्त बेडवर घेतला आणि ते डिकम्प्रेस होत राहिला, ते नाही. आपल्याला हे रोटेशन करेक्शन, हे डिस्क करेक्शन आणि हे एक्झियल डिकम्प्रेशन हे असलं केलं तर पेशंटला आराम पडतो. ओके. म्हणजे स्पायनल कंप्रेशन मध्ये जर का डॉक्टरांकडे तुम्ही गेला तर 3 वेगवेगळ्या प्रकारचे उपचार या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला उपचार करावे लागतात. एक आपली बॉडी इज अ वन लॉग. जर काही होतो तर 3 प्रकारचे ऍक्सेस मध्ये प्रॉब्लेम्स येतात. बिलकुल. उपचार एकच आहे. कोणत्या पेशंट मध्ये काय करायचं आहे ते आमचं काम. ओके. ग्रेट. तर उपचारासाठी लेझर आणि शॉक वेव्ह कसं वापरलं जातं त्याविषयी काय सांगाल? शॉकवेव्ह आणि लेझर, पहिले जेव्हा पण तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला असं
कंबरमध्ये दुखणं झालं, लेग पर्यंत पेन आला, तर हा अर्थ आहे म्हणजे तुमचा जो डिस्क आहे हे सटकून तुमच्या नसवर दाब देतोय. तर आता आम्ही काय करणार, लेझर क्लास 4 लेझर इज अ व्हेरी व्हेरी हाय लेवल ऑफ लेझर, दॅट इज अ हॉट लेझर, इट्स नॉट कोल्ड लेझर. आणि ही मी जर्मनी जाऊन शिकलेली आहे. तर तिथे ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही कोणतेही इन्स्ट्रुमेंट देतात बेसिक, ते ट्रीट करायला तुम्हाला दिवस लागतात. पण ह्या लेझरची क्लास 4 लेझरची पद्धतीने तुम्ही जेव्हा ट्रीटमेंट करतात तेव्हा ते ट्रीटमेंट दिल्यानंतर 24 तासपर्यंत सेल रिजनरेट होतात. ह्याला बायोस्टिम्युलेशन प्रोसेस म्हणतात. तर जर मी इथून लेझर टाकला आणि हे इथे कंप्रेस आले आणि हे बाहेर आलेलं आहे थोडंसं, ह्याला श्रिंक करतात. ओके. सर्जरीमध्ये काय आहे, तुम्ही जेव्हा सर्जरी केली तर हे कट करून पीस बाहेर ठेवतात, नाहीतर सिमेंटेड प्रोसिजर्स वेगळे असतात. पण फिजिओथेरपीमध्ये नॉन मेडिकेशनल नॉन सर्जिकल ट्रीटमेंटमध्ये काय आपण केलं, आपण ह्याला सुखवलं, जो सूज आलेली आहे आणि जो दाब आलेला आहे नसावर, ओके, तो दाबलेला आपण डिकम्प्रेशनच्या टेक्निक्सनी कमी केला आणि सूज आणि इन्फ्लेमेशन केला. पण तुम्ही ह्या नस तर हर्ट झालेला आहे ना, ओके, हिलिंग कशी करणार, इथपर्यंत लेझर जायला पाहिजे. आणि वर्ल्ड्स हायेस्ट टेक्नॉलॉजी इज क्लास 4 लेझर. व्हॉट वी आर डुईंग ॲट माय प्लेस, सो व्हॉट वी डू इट दॅट वी पुट इट फ्रॉम ह्युअर अँड देन वी ट्राय टू गिव्ह इट द सेम टाइम. तर डायग्नोसिस इज एव्हरीथिंग. कोणत्या लेवलला लेझर द्यायची आहे, देणाऱ्या डॉक्टरचा हात कसं आहे, त्यांनी आता हे झालं, माझ्याकडे पेशंट येतात ते 9 वर्षापासून सहन करताय, 5 वर्षापासून, कोणी 3 वर्षापासून. तर मग काय असतात, ते गाठी तयार होतात, त्याला ट्रिगर पॉइंट म्हणतात. तर जे ट्रिगर पॉइंट असतात ते एवढे कधी कधी जाडे होतात, लोक म्हणतात गावामध्ये जातात आणि तिथे मालिश करून घेतात, हे ते थोड्या वेळसाठी त्यांना चांगलं वाटतं, मग नंतर ते त्यांना टाईट पूर्ण लाईफ त्यांची अशी टाईट वाटतं बॉडीला ते. तर आम्ही काय करतो, त्या ट्रिगर पॉइंटना मग करतो, ते सेकंडरी इफेक्ट असतात. हे जे सर्व तुमच्या स्पाइनला झालेलं आहे त्यामुळे तुम्ही अडकूनच राहतात ना एका बाजूला, तर इथे दाली घाटी तयार. तर आम्ही शॉकवेव्ह म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक मॅग्नेटिझम असतो, ते आतमध्ये असं टक करून एक वेव्ह क्रिएट करतात आणि त्या वेव्हनी आम्ही त्या गाठीला कमी करतो. तर एक असं मिक्सचर ऑफ इन्स्ट्रुमेंट तयार केलेलं जातं. आणि प्रोटोकॉल, कोणते व्यायाम, किती वेळ लेझर, ओके, कशा कायरोप्रॅक्टिक, कोणता डायरेक्शन, कुठे गाठी आहेत ते कमी करा, मग होलिस्टिकली यू कॅन गेट द पेशंट बॅक. बिलकुल. आणि हे सगळं डिपेंड करतं ते डायग्नोसिसवरती. तर या विषयावर आधारित खूप सारं मार्गदर्शन तुमच्याकडनं घ्यायचंच आहे, मात्र थोडंसं थांबतोय. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा टॉक टाइम. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आपण मार्गदर्शन घेतोय ते मणक्याच्या विकारांसाठी कायरोप्रॅक्टिक उपचार या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर अपर्णा प्रधान. तर काय असतं, बऱ्याचदा पेशंटला कळलेलं असतं, म्हणजे आता मला जर का त्रास होतोय तर हे मला कळलंय की मला त्रास होतोय, पण मला डॉक्टरकडे जायचं नाही, कारण मला भीती वाटते की मी जर डॉक्टरकडे गेली आणि त्यांनी जर मला काही उपचार दिले आणि त्यानंतर जर मला आराम करावा लागला तर मग माझं ऑफिसची कामं कशी होणार, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येतात आणि त्यामुळे ते वेळेवरती उपचाराला जात नाहीत. तर अशा लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? पहिले प्रथम मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज, तुम्ही तुमच्या पहिले जर कुठेही जायचं नाहीये तर पोश्चरच्या लक्ष ठेवा. हां, पहिले स्वतःला त्या पोझिशनिंग मध्ये टाकू नका. जर तुमच्या काम करण्याचा टायमिंग 8 तासच्या पुढे जातोय तर तुम्ही 90-90 पोझिशन मध्ये बसा. 90 पाय अशी आणि अशी, इट इज अ 90-90 पोझिशन. मग झालंय तर आमच्या यूट्यूब चॅनल आहे ॲक्मे फिजिओथेरपीच्या नावामध्ये, तिथे बरंच काही टिप्स असतात. 10 सेकंड्स यूट्यूबमध्ये तुम्ही पण वाचू शकता. जर कोणतेही डॉक्टर आहे त्यांचे यूट्यूब अर्गोनॉमिक ॲडवाइस म्हणतात, कसं बसायचं कसं नाही बसायचं ते तुम्हाला माहिती पाहिजे. जर नाही माहिती, थोडासा दुखणं झालं तर प्लीज मेडिसिन खाऊन त्यांना दाबू नका. पहिल्यांदा जाऊन तुमचे फिजिओथेरपिस्ट, कायरोप्रॅक्टर किंवा ऑर्थोपेडिककडे जाऊन इव्हॅल्युएशन करा. जर त्यांनी म्हटलं एवढे एक्सरसाइज करा तर ते करा आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करा, स्ट्रेस मॅनेजमेंट करा. जर तरीही प्रॉब्लेम झाला आणि पायापर्यंत पोचायला लागला, पटकन
करा, बिलकुल उशीर करू नका. पण जोपर्यंत आपला बॅकमध्ये आहे तरीही तुम्ही मॅनेज करता येणार. पण नंतर पायपर्यंत गेला तर सर्जिकल कंडिशनमध्ये पोहोचणार. तर थोडीफार झुंझुनी सुरू झाली आहे, थोडा पण बॅकस्पेन सुरू झालेला आहे आणि हे दोन्ही आहे, तर हा जो लक्षण आहे त्याला दुर्लक्ष करू नका. बिलकुल. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सायटिका म्हणजे नेमकं काय आणि ड्राय निडलिंगचा यामध्ये कसा वापर केला जातो? सायटिका म्हणजे काय असतं? बिलकुल सिंपल. हे जेवढे सर्व नसा आहे, हे जर आपण लंबर म्हटलं, हे कमराचे बोन्सला आपण लंबर म्हणतात. अशी 5 बोन्स असतात इकडे, ठीक आहे. तर हे सर्व प्रत्येक मणकेमधून साईडला, दोन्ही साईडला एक एक नस जातात. हे असं गुच्छ तयार होऊन पायाला, इथून तयार होऊन पायाला खाली जातं. त्याला सायटिक नर्व म्हणतात. जर काहीही डिस्कमध्ये डिजनरेटिव्ह म्हणजे हाडांची झीज झाली असेल तर स्पर फॉर्मेशन होतात. तर ते दाब करतात त्या नसावरती, तर पूर्ण पायाला खाली दुखणं असतो. त्याला म्हणतात सायटिका. हा, आणि ते त्याच्यामुळे खूप भयंकर रात्री पेन होतं पेशंटला. चालायला बिलकुल जमत नाहीये, कधी कधी उठायला पण जमत नाही. पण बरेचसे पेशंटमध्ये मी बघतेय ते कंबरमध्ये नाही दुखत पण पायामध्ये दुखते. इट कॅन बी एनिथिंग. मे इट बी बॅक पेन, मे इट बी ओनली लेग पेन. तर जर असा काही होत असलं तर ते सायटिका म्हणतात त्याला. तर असे पेशंटमध्ये एवढी टाइटनेस असते ना, मसल गार्डिंग करायला जातात, वाचवायला जातात ना. प्रिव्हेंटिव्ह फिनॉमिना ऑफ बॉडी इज गार्डिंग. तर एवढा पेन असल्यानंतर छोटे छोटे ॲक्युपंक्चरचे निडल असतात. पण हे फिजिओथेरपिस्ट लोक ड्राय निडलिंग एक पद्धती असते, ते वेगळी एक कोर्स असते, ते आपल्याला करावी लागते. म्हणजे आफ्टर यू बिकम अ डॉक्टर देन यू आर एलिजिबल टू डू दॅट. तर जर ट्रेंड फिजिओथेरपिस्ट किंवा कायरोप्रॅक्टर तुम्हाला ते ॲक्युपंक्चरचा निडल त्या लाईनीमध्ये जवळ टाकतात. त्याच्याने खूप पेनमध्ये रिलीफ असतो. पण कसं असतं, जो पण टाईटनेस आहे ते म्हणजे हे मसल आहे, हे नस आहे, आणि ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मसल्स आहे, आणि त्यांची कव्हरिंगला फेशिया म्हणतात. पूर्ण पायाला आपण फेशिया कव्हरिंग असतो. तर जेव्हा आपण निडल टाकतात ना, त्यावेळेस ते फेशिया ओपन होते, म्हणजे ते नसावर दाब कमी होतो. दॅट इज पेरिफरल. आपण वरती तर ट्रीटमेंट करणारच, पण ड्राय निडलिंगची पद्धतीने आपण त्या नसावर मसल्सचा दाब पण कमी करतो. तर कमीने कमी पेशंटला झोपायला रात्री त्या दिवशी, ज्या दिवशी आपण ट्रीटमेंट देतो त्या दिवशी, बरेच पेशंट असे येतात की आज मेडिसिन पण खाल्ली, इंजेक्शन पण घेतलं, तरीही त्याला बिलकुल आराम नाहीये. तसे पेशंटला पटकन ड्राय निडलिंग केलं ना, तर पटकन उठला पेशंट की त्याला आराम होतो. तेवढा झालं, एकदा आराम आपल्याला आला, पेन कमी झाला, मग आपण पेशंटला व्यायाम करायला सांगू शकतो ना. दुखण्यामध्ये तर काही सांगू शकणार नाही. तर ही सिम्पटमॅटिक पेन कमी करायची एक पद्धती आहे. बिलकुल. तर या उपचारानंतर पेशंटला किती दिवस ऍडमिट राहावं लागतं? ऍडमिट व्हायची गरज नाही. जर तुम्ही आज कामावर आहेत, संध्याकाळी जाऊन ट्रीटमेंट करा. ग्रेट. तुम्ही आज 8 तास प्रॅक्टिस करा, तुमचं काम करा, आणि नंतर संध्याकाळी जे तुम्हाला अपॉइंटमेंट दिलेली गेली आहे त्या वेळ 1 तासाचा ट्रीटमेंट असतो. तिथेच व्यायाम, तिथेच डिस्ट्रॅक्शन, तिथेच त्याच टाइमला लेझर, जे तुमचे प्रोटोकॉल आम्हाला वाटतं डायग्नोसिस केल्यानंतर, तो प्रोटोकॉल 1 तास करा. नंतर 2-3 दिवस थोडासा टेक इट इझी. नंतर आम्हीच पेशंटला सांगतो तुम्ही पडायला जा 6च्या स्पीडला आज एवढा. 10 दिवस नंतर आम्हीच सांगतात बी ॲक्टिव्ह, बी मोबाईल, बी फंक्शनल, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि न्यूट्रिशनल ॲडवाईस पण देतात. मग त्यामुळे तुम्हाला होलिस्टिक करेक्शन्स होतात. बिलकुल. खरं तर खूप मोठा गैरसमज असतो की आपण कुठलाही उपचार करायला जर डॉक्टरकडे गेलो आणि आपल्याला जर ऑपरेट करायला लागलं किंवा ट्रीटमेंट घेत असताना, आणि खास करून मणक्यांचा जर का आजार असेल तर त्यावेळेला आपल्याला ॲडमिट राहावं लागेल, खूप सारा आराम करावा लागेल, हा एक मोठा गैरसमज असतो प्रत्येकाच्या मनात. तर तो आज तुम्ही दूर केलेला आहे आणि तुम्ही कार्यक्रमात आलात, वेळेत वेळ काढून, आणि आमच्या प्रेक्षकांना एवढं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि यासोबतच टॉक टाईममध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.